आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद। 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता। राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीची घोषणा शक्य। महापौर रितू तावडेंच्या वाहनावरील लाल निळ्या दिव्यांमुळे वाद पेटला। गाडीवरचे लाल दिवे नियमबाह्य, मिलिंद नार्वेकरांची टीका। तर अधिकृत गाडीवरचे दिवे 2 दिवसांपूर्वीच काढल्याचं महापौर कार्यालयाचं स्पष्टीकरण। सिलेंडर पाठोपाठ व्यावसायिक वापराच्या पाईप गॅस पुरवठ्यातही कपात जाहीर। हॉटेलांचा पुरवठा 20% तर उद्योगांच्या पुरवठ्यात 50% कपात। घरगुती ग्राहकांवर सध्या तरी संकट नाही। आखाती देशातील युद्धाचा आज 16वा दिवस। युद्ध संपण्याचे अजूनही कोणतेही संकेत नाहीत। अमेरिका, इस्रायल आणि इराणचे एकमेकांवर हल्ले प्रतिहल्ले सुरूच। मुज्तबा खामेनींबाबत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा। इराणचे सर्वोच्च नेते जिवंत नाहीत, जिवंत असतील तर शरणागती पत्करावी, ट्रम्प यांचा इशारा। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत भारताची 28 ते 30 मालवाहू जहाजं अडकली। जहाजावर 677 पेक्षा जास्त भारतीय खलाशी। भारत सरकार जहाजांवर लक्ष ठेवून। चेंबूरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार। 2 आरोपींना 17 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। आफताब आणि अनीस अशा आरोपींची नावं। 1 एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावरचा प्रवास महागणार। महामार्गावरचा वार्षिक पास महागणार। 3000 रुपयांच्या पासमध्ये आता 75 रुपयांची वाढ। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ब्रेकनंतर बुलेटिन